मिथुन राशी जानेवारीच्या शेवटच्या 7 दिवसात येणार भयंकर मोठं वादळ देवही थांबवू शकणार नाही. 3 जानेवारीची पौर्णिमा आणि त्यानंतर येणारी मकर संक्रांती हा काळ मिथुन राशीसाठी केवळ साधा कालखंड नाही, तर तो नियतीची कसोटी पाहणारा टप्पा ठरणार आहे. या काळात चंद्राची पूर्ण अवस्था मन, विचार आणि भावना अस्थिर करते, तर दुसरीकडे शनीचा प्रभाव प्रत्येक शब्द, प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक निर्णयावर कठोर परिणाम घडवतो. मिथुन राशीचा स्वभाव बोलका, चपळ आणि बुद्धिप्रधान असला तरी या कालावधीत हाच स्वभाव धोक्याचे कारण देखील ठरू शकतो. या काळात एक चुकीचा संवाद, एक चुकीची भेट किंवा एक चुकीचे ठिकाण मिथुन राशीच्या जीवनात मोठे वाद, मोठी बदनामी आणि आर्थिक नुकसान किंवा कायदेशीर अडचणी देखील निर्माण करू शकते. त्यामुळे ग्रहस्थिती लक्षात घेता काही ठिकाणी जाणे टाळावे. ही केवळ तुमच्यासाठी सूचना नसून एक आवश्यक असा इशारा आहे. जो मिथुन राशीचा व्यक्ती हा इशारा दुर्लक्षित करेल त्याला या काळात अनावश्यक संकटांचा देखील सामना करावा लागू शकतो. नंबर 1 आहे वादग्रस्त सभा, राजकीय किंवा कायदेशीर ठिकाणे आणि मोठ्या जमावाची ठिकाणे. 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर मिथुन राशीच्या वाणीवर आणि प्रतिक्रिया शक्तीवर शनीचा तीव्र प्रभाव राहणार आहे. या काळात तुमचे बोलणे इतरांना चुकीच्या अर्थाने देखील समजले जाऊ शकते किंवा तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध देखील या वेळेला केला जाऊ शकतो. त्यामुळे राजकीय सभा, आंदोलने, स्थळे, सामाजिक वादविवाद, पंचायत, पोलीस ठाणे, न्यायालयीन परिसर किंवा मोठ्या जमावाची ठिकाणे येथे जाणे अत्यंत तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. या ठिकाणी गेल्यास एखाद्या क्षुल्लक वाक्यावरून मोठा वाद देखील पेटू शकतो. तुमचा संयम सुटल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची देखील शक्यता आहे. विनाकारण चौकशी, नोटीस, दंड किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकण्याचा देखील तुमच्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो. तुमच्या प्रतिमेला यामुळे धक्का बसू शकतो आणि बदनामी होण्याची देखील शक्यता यामुळे वाढते. विशेषतः या काळात मिथुन राशीने माझे म्हणणे योग्य आहे ह्या भावनेतून वादात पडू नये, कारण ग्रहस्थिती तुमच्या बाजूने नसून परिस्थिती तुमच्या विरुद्ध देखील वळू शकते. नंबर 2 आहे जुन्या ओळखीची ठिकाणे, संशयास्पद मित्रांचे अड्डे आणि गोपनीय चर्चा होणारी ठिकाणे. पौर्णिमेचा चंद्र भूतकाळाशी निगडीत गोष्टी पुन्हा समोर आणतो. मिथुन राशीसाठी हा प्रभाव अधिक तीव्र असल्याने जुन्या ओळखी, पूर्वी तुटलेले संबंध, नाराज मित्र किंवा संशयास्पद व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकतात. अशा लोकांची ठिकाणे, अड्डे किंवा भेटीगाठी या टाळणे अत्यंत तुमच्यासाठी गरजेचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी गेले तर या ठिकाणी गेल्यास जुने वाद, मतभेद किंवा कटू आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीय गोष्टी देखील बाहेर पडण्याचा यावेळी धोका असतो. आर्थिक फसवणूक, उधारीचे प्रश्न किंवा विश्वासघाताची शक्यता वाढते. एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळे तुमचे नाव विनाकारणच वादात ओढले जाऊ शकते. या काळात तिने कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. विशेषतः आपण जुने मित्र आहोत या भावनेतून कोणतीही गोष्ट बोलणे किंवा निर्णय घेणे यावेळी टाळावे. मौन, अंतर आणि सावधपणा हेच येथे सर्वात मोठे संरक्षण कवच तुमच्या राशीसाठी ठरणार आहे. यानंतर आहे नंबर 3 मद्यपानाची ठिकाणे, रात्री उशिराचे पार्टी स्पॉट आणि धोकादायक प्रवासस्थळे. 3 जानेवारीच्या पौर्णिमेपासून ते संक्रांतीपर्यंत मिथुन राशीसाठी संयम हा सर्वात मोठा बचाव ठरणार आहे. या काळात चंद्र आणि शनी यांच्या प्रभावामुळे मनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते, तर बुधग्रहामुळे विचारांमध्ये अस्थिरता आणि घाई वाढते. याच कारणामुळे मद्यपानाची ठिकाणे, रात्री उशिराचे पार्टी स्पॉट, अनोळखी ठिकाणं फिरणे किंवा धोकादायक प्रवास करणे हे मिथुन राशीसाठी अत्यंत घातक या ठिकाणी ठरू शकते. या ठिकाणी गेल्यास मद्यपानामुळे निर्णय क्षमता पूर्णपणे कमकुवत होते आणि चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. क्षुल्लक कारणांवरून भांडण, गैरसमज किंवा शारीरिक वाद होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना निष्काळजीपणा वाढून अपघाताचा धोका देखील निर्माण होतो. रात्री उशिरा बाहेर राहिल्याने कायदेशीर अडचणी, पोलीस चौकशी किंवा विनाकारण संशयाला देखील सामोरे जावे लागू शकते. विशेषतः या काळात मिथुन राशीने थोडंसं चालेल किंवा एकदाचं काय होतं अशा विचारांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यात एका चुकीच्या पावलामुळे मोठे कांड देखील तुमच्या हातून घडू शकते, जी नंतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची देखील शक्यता असते. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा इशारा. या कालावधीत शक्यतो संध्याकाळनंतर अनावश्यक बाहेर तुम्ही पडू नका.
लांबचा किंवा रात्रीचा प्रवास पुढे ढकला आणि कोणत्याही प्रकारच्या नशेपासून पूर्णतः दूर राहा. शांत, मर्यादित आणि सुरक्षित दिनक्रम ठेवणे हेच या काळात मिथुन राशीसाठी सर्वात मोठे संरक्षण ठरणार आहे. हा काळ धोकादायक काळ आहे, कारण पौर्णिमेचा चंद्र मनावर प्रभाव टाकतो आणि भावनिक अस्थिरता वाढवतो. शनीचा प्रभाव निर्णयांमध्ये विलंब आणि चूक घडवू शकतो. बुध ग्रहामुळे शब्दांमधूनच मोठे प्रश्न निर्माण होण्याची देखील या काळात जास्त शक्यता असते. आता तुमच्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी इथे काही खास उपाय दिलेले आहेत. दररोज सकाळी ओम बुधाय नमः 11 वेळा जप करा. शक्यतो मौन आणि संयम पाळा. कमी बोला आणि विचारपूर्वकच बोला. हिरव्या रंगाचा रुमाल किंवा वस्त्रे वापरणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आता महत्त्वाचे निर्णय तुम्ही संक्रांतीनंतर घ्या. 3 जानेवारीच्या पौर्णिमेपासून मकर संक्रांतीपर्यंतचा काळ मिथुन राशीसाठी स्पष्ट सांगतो की शांत राहणे हेच सुरक्षित राहणे आहे. या काळात कोणताही संघर्ष जिंकण्यासारखा नसतो आणि प्रत्येक प्रतिक्रिया ही आवश्यकच असते असेही नाही. काही वेळा मागे हटणे, मौन बाळगणे आणि ठराविक ठिकाणांपासून दूर राहणे हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय ठरतो. जर मिथुन राशीने या काळात वादग्रस्त ठिकाणे, संशयास्पद लोक आणि असंयमी वातावरण टाळले तर मोठ्या कांडातून सहज मिथुन राशीवाल्यांची सुटका होऊ शकते. संक्रांतीनंतर ग्रहस्थिती हळूहळू स्थिर होत जाते आणि अडकलेली कामे मार्गी लागण्याची देखील इथून पुढे चिन्हे दिसू लागतात. त्यामुळे हा काळ संयम, आत्मपरीक्षण आणि सावधगिरीचा समजून घेतला तरच पुढील काळात तुम्हाला यश, स्थैर्य आणि मानसिक शांती प्राप्त होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती अंगठी खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. परत भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत धन्यवाद.